तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे सांदन व्हॅलीमध्ये. जवळजवळ 100 किलोमीटर अंतर असल्याने आमच्या गाड्या सकाळी 7 वाजताच सांदन व्हॅलीच्या दिशेने रवाना झाल्या आणि पुण्याकडून सोयीस्कर रस्ता म्हणलं की कोतुळ, धामणगाव पाट, राजूर आणि शेवटी भंडारदरा धरण. भंडारदराच्या अलीकडेच उजव्या बाजूला आपल्याला रतनगडाकडे जाण्याची कमान दिसेल. या कमानीपासून 20 किलोमीटर अंतरावर अमृतेश्वर मंदिर स्थित आहे. या अगोदर तुम्हाला नानी फॉल, नेकलेस फॉल आणि वनराई फॉल दिसून येईल. शेवटी 100 किलोमीटरचा प्रवास करून आपण सांदन व्हॅलीमध्ये पोहोचलोच. आणि सांदन व्हॅली म्हणलं की ॲडव्हेंचर आणि थ्रिलर आलंच, त्यामुळं अंगाची चांगलीच कसरत होऊन जाते. जरी सांदन व्हॅलीची लांबी 1 किलोमीटर असली तरी विशालकाय दगड आणि ठिकठिकाणी पाण्याचे खड्डे यामुळे प्रवास अगदी खडतर होऊन जातो. त्यामुळे सांदन व्हॅलीमध्ये येत आहे तर सतर्कता आणि काळजीपूर्वक यावं लागेल. आणि या ठिकाणच्या पाण्याचा अंदाज नसल्याने आपण यापुढे जात नाहीये आणि सांदन व्हॅलीचा प्रवास या ठिकाणी थांबून आपण परतीच्या दिशेने निघालोय. तसेच या प्रवासामध्ये आम्हाला आलेले अनुभव आणि प्रवासादरम्यान केलेली मजा यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करा. धन्यवाद.